आत येऊ? तिच्याबद्दल काय बोलायला आली असशील तर आलीस, तशी गेलीस तरी चालेल. मम्मी, गेले 2 दिवस घरात खूप वाईट वातावरण सुरू आहे. भांडणं चालू आहेत, एकमेकांना टोमणे मारणं सुरू आहे. आणि आज तर तुम्ही आत्यांचं जेवणच बंद केलं. प्लीज असं नका करू. काही झालं तरी त्या कुटुंबाचा भाग आहेत. एकदा विचार करा. तुला काय वाटलं विचार न करता बोलते बाई मी? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण रागात घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. मी चुकीची आहे किंवा बरोबर, हा निर्णय घेण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाही. 2 दिवस तुझ्या बरोबर नीट वागले, मलाच नावं ठेवायला निघालीस बाई. नाही मम्मी, नावं नाही ठेवत आहे, पण तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या कला आत्यांविषयीच्या होत्या. त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना. मग एवढं सगळं करायचं कशाला ती? पण मम्मी, तो सगळा भूतकाळ झाला आणि त्यांना त्यांच्या सगळ्या चुका मान्य आहेत. पण आता त्याच गोष्टी परत एकदा सगळ्यांसमोर आल्यामुळे त्यांना वाईट वाटलं असेल, म्हणून आल्या नसतील नाश्त्याला. आणि अशा वेळेला त्यांना समजून घ्यायचं सोडून त्यांना शिक्षा करणं हे जरा चुकीचं आहे ना. तिच्याकडनं चूक झाली, तिला शिक्षा होणार म्हणजे होणार. पण मम्मी, चुका सगळ्यांकडूनच होतात आणि कधी कधी चूक फक्त माणसाची नसते. परिस्थितीमुळे, नाईलाजामुळे चुका घडतात त्यांच्या हातून. कलाचा नाईलाज. पहिल्यापासून बाईच्या पैशावर डोळा होता तिचा, आणि अजून सुद्धा तिचा बाईच्या पैशावर डोळा हाय. किती बी कडू असलं तरी सत्य हाय बर का हे. त्यामुळे ती आता रागवलीये, बोलत नाही, जेवणाच्या ताटावर येत नाही. हा समजा तिचा मूर्खपणा, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि तुला जर लई पुळका आला असेल ना तिचा, तर तू तिच्या बाजूला जाऊन बसू शकतेस. तसं नाही, पण कदाचित तुम्ही त्यांची समजूत काढलीत तर बरं वाटेल त्यांना, जेवतील त्या. एखाद्या माणसाची चूक होऊन पण त्याला समजावायला जाणं म्हणजे हार मानण्यासारखं आहे. आणि मम्मी कोणासमोर बी हार मानत नाही. हो मम्मी, आपल्याच माणसांमध्ये कसली आली आहे हार जीत? तुमचं आणि कला आत्यांचं सुद्धा नातं आहे. नातं काय? नात्याबद्दल तर तुम्हाला शिकवायला जाऊच नकोस. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे काढलेत मी, त्यामुळे नाती कशी टिकवायची हे मला चांगलं कळतंय. माझ्यासाठी दुनिया एक इकडं आणि एक नातं लई महत्वाचं, ते म्हणजे माझ्या भाईचं. त्याच्यानंतर माझा पोरगा आणि त्याच्यानंतर तू. त्यामुळं आता नातं कसं टिकवायचं, काय करायचं हे तू नाही सांगितलेलंच बरं. आता ही तर लई वेळ बोलून बोलून पाहायला रग आली माझ्या. गेलीस तरी चालेल बरं का. थांब, एवढे सल्ले देतेस ना मला, आज जरा एक सल्ला तुला देऊनच टाकते. कलाय ना कला, नागिन आहे नागिन. कधी मागणं फणा काढून कुणाला कशी डसल सांगता येणार नाही. पुन्हा एकदा किती बी कडू असलं तरी सत्य. जरा 4 हात लांब राहा बरे तुमच्यासाठी. फुकटचा सल्ला आहे, ऐकायचं तर ऐक, नाही ऐकायचं तर तुझं तुझ्यापाशी राहिलं. आता तू जाऊ शकतेस. कस्तुरी, काय झालं? असं का बसलीस? अभ्यास का नाही करतेस? काय झालं?
कोणी काय बोललं का घरात परत? सौरभ, घरातली परिस्थिती अशी असताना ना सतत तेच तेच विचार येत आहेत माझ्या डोक्यात. अभ्यासात लक्षच नाही लागत आहे. पण अभ्यास न करून कसं चालेल आपल्याला कस्तुरी, सांग. दिवस किती कमी आहेत, तुला अभ्यास करावाच लागेल अगं. अरे हो, पण मी म्हटलं ना तुला, माझं खरंच लक्ष नाही लागत आहे. आणि रुसवे फुगवे कुठे नाही होत रे, प्रत्येकाच्या घरात होतात. पण आपल्या घरात काहीतरी वेगळंच चालू आहे रे. मम्मी आणि आत्यांच्या मनात एकमेकांविषयी खूप राग, तिरस्कार, द्वेष निर्माण होतोय. दिसतंय ना मला. कला आत्या तर सकाळपासून जेवल्या पण नाहीयेत. मी मम्मींकडे गेले तर मम्मींनी सुद्धा त्यांना समजवायला नकार दिला. त्यात कला आत्या एका वेगळ्याच विचारात आहेत. आता कसल्या विचारात? ते काही मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण त्या असं म्हणत होत्या की मी आता कमूला दाखवून देणार आहे की मी सुद्धा प्रतापभाई साटमची बहीण आहे. मला खूप टेन्शन आलंय रे. कस्तुरी, काळजी करू नकोस. तुला पाणी वगैरे आणून देऊ का? मला फक्त हे सगळं परत नॉर्मल कसं होणार आहे ना ते सांग. सगळं नीट होईल. आपण दोघं काढूयात ना मार्ग. मी कशाला? हो रे, पण आपल्याला जास्त उशीर करून नाही चालणार. जेव्हा दोन माणसं अशी विक्षिप्तांसारखी वागतात ना, तेव्हा त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो. मी लहानपणापासून हे बघत बघत मोठा झालोय. टेन्शन घेऊ नकोस. मम्मी आणि आत्याचं काय एवढं तू मनावर घेऊ नकोस. 2 दिवस भांडतील, तिसऱ्या दिवशी आपण एकमेकींशी बोलायला लागतील. आणि त्यांचं कसं आहे माहितीये का, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी अवस्था आहे. नाही सौरभ, आता परिस्थिती वेगळी आहे. फक्त कला आत्या काय करणार आहेत ना ते कळायला हवं मला. तू काही काळजी करू नकोस. काहीही होणार नाही. झोप शांतपणे. आणि झोप लागत नसेल, त्रास होत असेल तर सांग मला. माझ्याकडे झोपेच्या गोळ्यात एक अर्धी गोळी द्यायला हरकत नाही. कस्तुरी, अगं इकडे झोपेच्या गोळ्यांची बाटली होती, तू बघितलीस का? नाही. कस्तुरी, मला फक्त एक संधी मिळू दे, मग तिला कशी अद्दल घडवते ते बघ. तरी सुद्धा तिला अक्कल नाही आली ना, तर मग मी सुद्धा तिला दाखवून देईन का मी सुद्धा भाईची बहीण आहे. सौरभ, बोल, मी ऐकतोय. मला माहितीये कोण घेऊन गेलं असेल बाटली. म्हणजे खात्रीपूर्वक नाही सांगू शकत, पण संशय आहे. कोण? अशी व्यक्ती जी त्या गोळ्यांचा वाईट वापर करू शकते. आपल्या घरात अशी कोण व्यक्ती आहे जी या गोळ्यांचा चुकीचा वापर करेल? काय मी तुला त्रास दिला, तुला त्रास झाला, आता खुन्नस कशी काय काढायची हा विचार चालू असेल ना डोक्यात? कमू, अगं नाही बाई, असं काही मनात सुद्धा नाहीये माझ्या. मग इकडं कसं काय येणं केलं? कमू, मी तुझी माफी मागायला आले. असं वय? मग चांगल्या कामात उशीर कशाला? मागून टाका माफी पटापट. कमू, तू सकाळी जे वागली ते बरोबर होतं, पण मी त्याचा चुकीचा अर्थ काढला तर मला त्याचा ना पश्चाताप होतोय बरं का. बरं बोल. कमू, मला माफ कर. केलं माफ. जा आता.
तू तोंडाने म्हणतेय माफ केलं म्हणून, पण असं वाटत नाहीये का तू मनापासून माफ केलंय म्हणून. आता काय केलं म्हणजे तुला कळेल माफी दिली म्हणून? कमू, काय? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवू गोडधोड. त्याची काही गरज नाही. कमू, अगं अशी कशी गरज नाही. तू या घरासाठी भाईसाठी किती आणि काय काय केलेस ग. आणि मी ते सगळं विसरून तुला नको नको ते बोलले, वाटेल तसं बोलले. मी तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड केलं ना तर मला असं वाटेल की मी प्रायश्चित्त घेतलं. कला, तुला तुझी चूक कळली याच्यातच समजा आले. बाद झाला आता. कमू, तू जर मला बनवू नाही दिलं ना तर मी असं नाही समजणार का तू मला माफ केलं म्हणून. आता हे काय नवीन बाई, मी तुझ्या पाया पडते कमू, मला बनवू दे ना तुझ्यासाठी काहीतरी. अगं कला, कायचा बनव, काय बनवायचं ते बनव. दिली परवानगी. आता मला प्रायश्चित्त घेतल्यासारखं वाटेल. कमू, मी माफी मागितली कारण आता मी जे करणार आहे त्यानंतर मी असेन, पण तू या जगात असणार नाही. वाटतंय ना? मग आता झोप आणि मला बी झोपू दे. हा, कळलं का? जा आता. हो मग आत्ताच लागते ना तयारीला. खास तुझ्यासाठी बनवणार आहे. बनव बनव. येते मग. सौरभ, अरे मी तुला काहीतरी सिरियसली सांगते, तू हसतोयस काय? नाही तर काय करू कस्तुरी, बदला. सिरियसली सौरभ, तुला मस्करी वाटते का सगळी? हो कस्तुरी, आपलं घर म्हणजे काय तुला टिपिकल डेली सोप मधलं घर वाटलंय का? सौरभ, मी सिरियसली बोलतेय. मी पण सिरियसलीच सांगतोय. कला, त्याचं तुला म्हणणं की मी बाबांची बहीण हे सिद्ध करून दाखवेन आणि आपल्या खोलीतनं झोपेच्या गोळ्यांची बाटली गायब होणं हा योगायोग आहे फक्त. सौरभ, तू प्लीज जरा विश्वास ठेव ना माझ्यावर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कस्तुरी, पण तू जे म्हणतेस ना ते मला बिलकुल पटत नाही. सौरभ, हे बघ, तुला आत्यांच्या डोळ्यात मला जे दिसलं आणि त्याच्यावरून मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. हे बघ कस्तुरी, काय वाटतंय कस्तुरीला? येऊ का? अगं विचारतेस काय मम्मी? आहे ना आतमध्ये. विचारलेलं बरं असतं बाबा. काय वाटतंय कस्तुरी? अगं ते बर, सांगायचं नाही वे. नका सांग, असू दे. ऍक्च्युली आमच्या खोलीत झोपेच्या गोळ्यांची एक बाटली होती, ती सापडत नाहीये. हा मग काही नाही. मग कस्तुरीला असं वाटतंय की त्या गोळ्या कोणाच्या तरी हाताला लागल्या आणि त्या चुकून त्यांनी घेतल्या तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. कारण त्या बाटलीवर लेबल नाहीये मम्मी, म्हणून तिला काळजी वाटते. पण लेबल नसलेल्या गोळ्या घरात कशाला होत्या? आणि सुरू, तुला कधीपासून झोपेच्या गोळ्यांची सवय लागली रे? नाही, माझ्यासाठी नव्हत्या आणल्या मी. ऍक्च्युली कला त्याला झोप लागत नव्हती ना, म्हणून मीच तिला त्याच्यातली अर्धी गोळी देतो. पण त्या आहेत तशा हेवी डोसच्या गोळ्या. कलासाठी मागवल्या होत्यास रे? किती गोळ्या शिल्लक आहेस म्हणालास? असतील एक 5-6. अगं मम्मी, तू नको एवढा विचार करूस. कस्तुरी प्लीज, तुम्ही एवढा विचार नका करू. असेल इथेच कुठेतरी बॉटल ती. तू बोल ना, काही काम होतं का तुझं? नाही, सहज, एकदम सहज. जर माझं मन मला खोटं सांगत नसेल तर बरं झालं. बरं झालं मी इथे आले, नाही तर परत येऊ शकले नसते. मला आता बघायचंय कला, उद्या बनवणाऱ्या पदार्थात तू किती पदार्थ मिळवलेस ते.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. अरे वा, आज गाजरहलवा करणार आहेस वाटतं. पण एवढ्या रात्री सगळ्यांची जेवण सुद्धा झाली. शरदराव उद्या सकाळी करणार आहे, आणि तोही फक्त कमूसाठी. काय स्पेशल वाढदिवस आहे की काय? नाही. कला, हा, तुझी तब्येत ठीक आहे ना? गोळ्या कसल्या आहेत? ऍसिडिटीची आहे. बरं झालं घेऊन आलीस कला. शरदराव, अगं सकाळपासून मला त्रास होतोय. हो. शरदराव, सोडा सोडा. अहो, एकच गोळी घेतो ना. अहो नको शरदराव. अगं, एक गोळी. सोडा सोडा. तुम्हाला किती वेळा सांगितलं हो माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून, आणि या बाटलीकडे बघायचं सुद्धा नाही ढोकून. आता एका गोळीने काय फरक पडणार आहे? पण नाही सांगितलं ना, तुम्हाला कळत नाही का? माझ्या समोर नाही, माझ्या मागे पण नाही, या बाटलीकडे ढुंकून बघायचं नाही. एक गोळी. आता झोपता का? जा जाऊन झोपा. कमू, आजचा या घरातला तुझा शेवटचा दिवस. आता या घरावर फक्त माझी सत्ता राहणार. आत्या, आज तुम्ही किचन मध्ये? अगं, कमूसाठी हलवा बनवायला लागले ग. आणि तिचं तुला माहितीये ना, तिला कसं सगळं बाई नीट व्यवस्थित लागतं, म्हणून म्हटलं जरा सकाळी सकाळी लवकर उठून तयार करावा हलवा, छान आरामात, म्हणजे मस्त होईल नाही का. कमूला मी बोलले होते का आयुष्यात एकदा तरी तुला गोड खायला घालीन म्हणून. मग तो तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस का असेना. तुम्ही साखर अशी पावडर करून टाकता का? हा, ते अगं म्हणजे मोबाईलवरच बघितलं होतं बाई, का अशी बारीक करून घातली ना, म्हणजे असं तो गोडवा हलव्याला छान येतो म्हणे. म्हणून. पण एवढ्या हलव्याला ही एवढीशी साखर पुरेल? नाही, आधी टाकली ना थोडीशी, आधी टाकलीये, आता परत टाकायला लागलीये. टाकते थांब, म्हणजे कसं छान असा. कला, ए कला, ए कला. काय ग कमू? अगं जरा चहा घेऊन येतेस का वरती? कस्तुरी, एक काम करते का, ते बघ चहा तयारच आहे, जरा देते का कमूला? कमू, येते येते, कस्तुरी घेऊन यायला लागली बघ. तिला नको पाठवूस, तूच ये वर. हा, कस्तुरी कब्बशी आण ना, गाळायला लागेल. येतेस ना? तू चहा गाळ, मी देऊन येते. पण हे इकडे हलव्याला काय हात लावू नको बरं का. म्हणजे कसं आहे, मी कमूला म्हटलंय ना का माझ्या हातचा हलवा तुला खाऊ घालते, तर मग मला माझ्या हातचाच पाहिजे. माझ्या हातचा म्हणजे माझ्या हातचा. हा, तू काही टाकू नको, मी आल्यावर बघते. तोपर्यंत चहा देऊन येते तिला. इथं काही हात लावू नको, मी आलेच, पटकन आले 2 मिनिटात.